हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आउटफिट फ्रॉम स्क्रॅच. ओके, तर स्क्रॅच म्हणून मी यूज करणार आहे जुनी साडी. ओके, तर आउटफिट फ्रॉम साडी असा हा व्हिडिओ आहे. तर त्यासाठी मी खूप साऱ्या माझ्या आईच्या जुन्या साड्या आणल्या आहेत. त्याच्यापासून मी छान छान आउटफिट्स बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यातलीच माझी एक आवडती साडी, आवडता कलर तो म्हणजे ती साडी म्हणजे ही ब्लॅक कलरची. तर हिच्यापासून मी एक आउटफिट बनवण्याचा प्रयत्न करते. बघूयात तो कसा होतोय, काय होतोय. तर लेट्स गेट स्टार्टेड. तर अशी खूप सुंदर अशी ब्लॅक साडी आहे आणि तिचा एक काठ छोटा तर दुसरा काठ मोठा आहे आणि असा काहीसा त्या साडीचा लुक येतोय. तर सगळ्यात आधी मी एक रफ स्केच करून घेते. तर साऊथ स्टाईल हाफ साडी किंवा धावणी सेट जो असतो त्याचा जसा स्कर्ट असतो तसा स्कर्ट मी स्टिच करणार आहे आणि त्यावरचा टॉप जो आहे तो वेस्टकोट स्टाईलमध्ये मी स्टिच करणार आहे. तर आता सुरुवात करते आहे मी कटिंगला आणि सगळ्यात आधी स्कर्टसाठीची मी कटिंग करणार आहे. तर स्कर्ट बनवण्यासाठी मी साडीचा छोटा काठ हा राहू देणार आहे आणि मोठा काठ हा कट करून घेणार आहे. तर स्कर्टच्या प्लेट्स या एकसारख्या दिसाव्यात यासाठी मी समान अंतरावर असं निशाण करून घेत होती आणि तसं स्टिच करण्याचा प्रयत्न करत होती. पण ते कापड खूप जास्त निसटतं असल्यामुळे मला शेवटी अंदाजे मला ते प्लेट्स या घ्याव्या लागल्या. आणि अशा स्केलचा यूज करत मी छान अशा प्लेट्स इथं घेतल्या आहेत. तर ह्या स्कर्टच्या खाली मी लायनिंग अस्तरचा यूज न करता त्याच्या खाली मी पेटीकोट परकर जो आहे तो वेअर करणार आहे. आता वरची जी पट्टी असते स्कर्टची ती मी कट करणार आहे आणि डबल मी कापड इथं घेते जेणेकरून ती पट्टी थोडी हार्ड दिसायला हवी. मस्त फिनिशिंगमध्ये ही पट्टी स्टिच झाली आहे. आणि आता स्कर्टला एका साईडने पॅक करून घ्यायचं. आणि असा स्कर्टचा लुक आला आहे. तर आता बनवूयात वरचं टॉप वेस्टकोट. त्यासाठी मी अस्तर इथं घेतलं आहे आणि त्यावर मेजरमेंट घेऊन नीट मी ड्रॉ केलेलं आहे आणि मी जे घेतलेले मेजरमेंट्स आहेत ते मी लास्टला दिलेले आहेत. आता वेस्टकोटसाठी मी साडीचा जो काठ आपण कापून घेतला होता त्या काठाचा मी यूज करणार आहे आणि एकावर एक असे हे काठ ठेवून त्यांना एकत्र स्टिच करून घेणार आहे.
तर फ्रंट बॅक अशा दोघं बाजू माझ्या इथं तयार झाल्या आहेत. आता नेक कटिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी शोल्डरचं माप घेतलं आहे 3.25 आणि तिथून गळ्याचं जे माप आहे ते आहे 8 इंच आणि मागच्या गळ्यासाठीचं माप घेतलं आहे 3-3.5 इंच. आता सगळे पार्ट्स एकमेकांना नीट स्टिच करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हा तयार होईल आणि त्याच्यानंतर याला आपल्याला पायपिंग करायची आहे, टच बटन्स लावायचे आहे आणि छान अशी व्यवस्थित अशी फिटिंग आपल्याला त्याला द्यायची आहे. आणि हा आहे आउटफिटचा फायनल लुक. तर तुम्हाला कसा वाटला हा आउटफिट? मला तर खूप आवडला आहे आणि तुम्हालाही जर आवडला असेल तर नक्की मला तसं कमेंट थ्रू कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, राम राम.